दरम्यान आपण बघतोय की रोहित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होतात। संजय सिंग आणि रोहित पवार यांची सुद्धा भेट झालेली आहे। संजय सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। आज रोहित पवार अनेक जणांच्या भेटीगाठी घेऊ शकतात। एकीकडे अरविंद केजरीवालांची ते आज भेट घेणार आहेत। राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितलेली आहे आणि संजय सिंग यांची सुद्धा आज त्यांनी भेट घेतलेली आहे। दिल्लीतल्या निवासस्थानी संजय सिंग यांच्या निवासस्थानी आज ही बैठक झाली। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ही एनडीटीव्ही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण दृश्य बघतोय। दिल्लीतल्या निवासस्थानाची संजय सिंग यांच्या निवासस्थानाची ही बैठक। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आम आदमी पक्षाचे खासदार आहेत संजय सिंग, त्यांच्या निवासस्थानी ही भेट चालू आहे आणि या भेटीच्या दरम्यान जी चर्चा चाललेली आहे ती अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये, अपघातामध्ये काय काय घडलं होतं याची माहिती दिली जाते आणि त्यानंतर संजय सिंग आणि रोहित पवार आणि त्यांच्या सोबतचे सहकारी हे साधारणतः दुपारी 1 वाजता अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत आणि केजरीवाल यांची भेट घेऊन पण अजित पवार यांच्या अपघाताबद्दलची माहिती दिली जाणार आहे आणि कोणकोणते लूप होल्स या संपूर्ण केसमध्ये आहेत, तपास यंत्रणा असतील, त्याचबरोबर घातपाताचा संशय आणि VSR कंपनी, त्याचबरोबर DGCA मधले समन्वयाचा अभाव, या सगळेच मुद्दे मांडले जाणार आहेत आणि संसदेमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं हा मुद्दा उचलावा, अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भाचा केंद्र सरकारवर दबाव टाकावा, राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे रोहित पवार यांनी, तर त्यांनी राजीनामा द्यावा, या संदर्भाचे मुद्दे जे आहेत ते आतमध्ये चर्चिले जात आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते नंतर इथून केजरीवाल यांच्या निवासस्थानाकडे निघतील आणि तिथे बैठक करणार आहेत आणि त्यानंतर आजच्या या बैठका संपन्न असल्याची माहिती मिळते आणि थेट सोमवारी राहुल गांधी आणि रोहित पवार यांची भेट होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळं केजरीवाल यांच्याकडे जाण्याच्या अगोदर केजरीवाल यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांच्याशी चर्चा केली जाते आणि त्यानंतर केजरीवाल यांच्याकडे रोहित पवार जाणार आहेत आणि अजित पवार यांचा मुद्दा महाराष्ट्रातून आता राष्ट्रामध्ये म्हणजेच की दिल्लीमध्ये हा मुद्दा उचलावा, संसदेमध्ये हा प्रश्न उचलावा, DGCAच्या संदर्भामध्ये प्रश्न जे आहेत उपस्थित करण्यात आलेले आहेत, एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्याला योग्य प्रकारे प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी रोहित प्रयत्न करत आहेत रोहित पवार। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही रामराजे तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।